नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. तर बघा, कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थी 12वी नंतर वेगवेगळ्या जे काही कोर्स आहे, PG अंडर ग्रॅज्युएट कोर्स असतील, तर या सर्व कोर्ससाठी जे काही 12th सायन्सचे कॅन्डिडेट असतात, म्हणजे ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं असतं, या विद्यार्थ्यांना पुढं कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचे असेल तर कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. तर ऑनलाईन जी प्रक्रिया आहे कास्ट व्हॅलिडिटीची, ही वर्षभर चालू असते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याची कोणत्याही प्रकारची अशी तारीख नसते. कंटिन्यू ऑनलाईन हा फॉर्म चालू असतो. जी काही आपली साईड आहे बार्टीच्या साईडवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा ऑप्शन मिळून जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे कागदपत्र आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जो काही अर्जदार आहे त्याचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी लागते. त्यानंतर आधार कार्ड लागते बघा. त्यानंतर तुमचा जो शाळेचा प्रवेश निर्गम उतारा आहे, म्हणजे तुम्ही पहिलीला ज्या ठिकाणी प्रवेश घेतला होता त्या पहिलीचं एकतर प्रवेश निर्गम तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा TC असायला पाहिजे. TC असले तरी चालते, 10वी पासची TC असेल तरी चालते, जर प्रवेश निर्गम तुमच्याकडे जर नसेल तर. त्यानंतर माध्यमिकचा तिथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला जर प्रवेश निर्गम शक्यतो मिळतो, पहिलीच्या ज्या ठिकाणी आपण पहिलीला प्रवेश घेतलेला आहे तिथून तुम्हाला प्रवेश निर्गम मिळेल. त्यानंतर 10वीची TC त्याला चालते. आता ज्या कॉलेजला तुम्ही शिकत आहे तिथं तुम्हाला बोनाफाईड लागेल. जर समजा काहींचं 12वी पास झालं असेल, त्यानंतर काही पास झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस प्रयत्न करत असेल, CET वगैरे देत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जनरली बोनाफाईडची आवश्यकता पडत नाही. त्यानंतर अर्जदाराचा फोटो लागतो, त्यानंतर स्वाक्षरी लागते अर्जदाराची आणि वडिलांची देखील. त्यानंतर नमुना नंबर 3 जो आहे इथं बॉन्ड आहे बघा, तर याचं वंशावळ जे आहे किंवा पालकाचं शपथपत्र आपण म्हणतो, तर ते तुम्हाला तो वंशावळ द्यायची आहे. त्या वंशावळमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर वंशावळमध्ये तुमची जी काही डिटेल आजोबापासूनची माहिती आहे ती तुम्हाला द्यायची आहे. आजोबापासूनची माहिती असेल, आजोबा, त्यानंतर वडील, चुलता वगैरे अशा पद्धतीने वंशावळ तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर हा जो नमुना नंबर 17 आहे, इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं शपथपत्र द्यायचं आहे. याचं फॉर्मॅट दिलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन. त्यानंतर फॉर्म नंबर 15 जो आहे तो कॉलेजमधून तुम्हाला भरून आणायचा आहे. त्याचाही फॉर्मॅट ऑनलाईन दिलेला आहे. तुमच्या वडिलांचा जर प्रवेश निर्गम वगैरे असेल उतारा, तो तुम्ही जोडू शकता, किंवा एखादं खासरा पत्रक असेल, ज्यांची शेती वगैरे असेल तर त्यांना खासरा पत्रक मिळतं, त्यावर देखील जातीचा उल्लेख असतो. नातेवाईकाचं असेल, कोणी काका असेल, भाऊ असेल मोठा, चुलत भाऊ असेल, आत्या असेल, यांचे डॉक्युमेंट तुमच्या याचे असेल, TC वगैरे किंवा कास्ट. त्यानंतर जे काही अर्जदाराचे नातेवाईक आहे त्यांचे कोणाचं जात वैधता प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. असेल तर जोडू शकता, नसेल तर काही अडचण नाही. त्यानंतर इतर कोणी नातेवाईक असेल त्यांचे कास्ट तुम्हाला जोडायचं आहे, म्हणजे तुमचे जे आडनावाचे रिलेटिव्ज आहे त्यांचे तुम्हाला कास्ट जोडायचं आहे. 4-5 कास्ट जेवढे मिळतील तेवढे तुम्ही जोडू शकता. तर अशा पद्धतीनं हे जे काही डॉक्युमेंट तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व डॉक्युमेंट जोडावे लागतात. तर बघा, 12वी सायन्सचे जे विद्यार्थी आहे यांना अत्यंत महत्त्वाचं ही गोष्ट आहे कास्ट व्हॅलिडिटीची. कारण ही जी आहे याच्याशिवाय तुम्हाला पुढील प्रवेश जे आहे, जर समजा तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत आवश्यक आहे. तुमचे जर काही अडचणी असेल, काही कमेंट्स असतील तर नक्की या व्हिडिओवर तुम्ही करा. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर नक्की कळवा किंवा कमेंट करा. धन्यवाद.